नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडकोने घराच्या किमती जाहीर केलेल्या आहेत. कुठे घरे स्वस्त तर कुठे महाग अशी आता आपल्याला माहिती मिळालेली आहे. काही ठिकाणी सिडकोच्या घरांच्या किमती हे खूप कमी आहेत आणि काही ठिकाणी हे खूप महाग आहेत. खारघरला तर जी खारघर रेल्वे स्टेशनला लागून जी 2 बीएचकेची घरे देण्यात आली, त्या घराची किमती तर 97 लाख रुपये ठेवण्यात आली आणि तळोजातील घरे जी किंमत आहे ही 25 लाख रुपये ठेवण्यात आली आणि त्यामध्ये सुद्धा सबसिडी आहे. म्हणजे 23 लाखामध्येच तळोजामध्ये 1 बीएचकेचे घर मिळेल असं आपल्याला सांगतात आहे. आता सर्वप्रथम सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता तुम्हाला कागदपत्र डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केलेले आहेत. आता याच्यानंतर काय असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. तर आता आपण त्याची माहिती बघणार आहोत. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणाऱ्या सिडको लॉटरीची पूर्ण माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत जातील. बघा साइडला तुम्हाला एक पेज दिसत आहे. त्या पेजवरती बघा सिडकोची जी पीडीएफ आली होती, त्या पीडीएफमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, की आता बुकिंग कसं करायचं? बुकिंगची पद्धत कशी असणार आहे? बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, की संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि वाटप प्रक्रिया ही ऑनलाईनच आहे. बघा आणि याच्यामध्ये आता बघा ऑनलाईन नोंदणीची विंडो 30 दिवसासाठी खुली असेल. बघा हे जेव्हा त्यांची पीडीएफ आली होती त्यावेळेस त्यांनी हे दिलेलं होतं याच्यामध्ये. पण सिडकोने 3 वेळा हे लॉटरीला मुदतवाढ वाढवण्यात आलेली होती. म्हणजे 3 वेळा मुदतवाढ वाढवण्यात आली होती. त्यामुळे आता हे 30 दिवसांसाठी खुली असेल हे आपण आता ग्राह्य धरायचं नाही. बघा आणि त्यांनी सांगितलेले ज्या ग्राहकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले, त्यांना त्यांच्या पसंती निवडण्यासाठी सूचित केले जाईल. ग्राहक एकूण 15 पसंती निवडू शकतो. त्या 15 पसंतीचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. बघा आपल्याला 15 चॉईस निवडायची आहे. जेव्हा बुकिंग विंडो ओपन होईल, आता बुकिंग विंडो काही दिवसानंतर आपले जे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत, त्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करसाल, त्या लॉग इनमध्ये तुम्हाला आता बुकिंग विंडो ओपन होईल. बुकिंग विंडो ओपन झाल्यानंतर बघा अर्जदार सोडतीच्या 3 फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतो. बघा प्रत्येक अर्जदाराला 3 फेऱ्यामध्ये भाग घेता येईल. आता तुम्ही म्हणसाल 3 फेऱ्या कशा असतात? तर बघा प्रत्येक फेरीत त्याच्या किमान 1 व कमाल 5 निवडी देऊ शकतो. बघा, समजा ग्राह्य धरा, समजा आपल्याला जर पहिल्या फेरीमध्ये भाग घ्यायचा आहे, तर तुम्हाला समजा ईडब्ल्यूएस उदाहरणार्थ सांगतो, ईडब्ल्यूएसमध्ये जी घरे निघालेली आहेत, ज्या ईडब्ल्यूएसमध्ये समजा आपण बघू तळोजामध्ये ईडब्ल्यूएसची घरे निघालेली आहेत, खारघरला ईडब्ल्यूएसची घरे निघालेली आहेत, परत कळंबोलीला ईडब्ल्यूएसची घरे निघालेली आहेत, उल्वे बामणडोंगरी साईडला इथे ईडब्ल्यूएसची घरे निघालेली आहेत. या ईडब्ल्यूएसच्या घरामध्ये चॉईस तुम्हाला टाकायच्या. पहिल्या चॉईसमध्ये तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 म्हणजे समजा तुम्हाला चॉईस निवडायची असली, तर तुम्हाला या 5 ईडब्ल्यूएस मधून कोणतं चॉईस फर्स्ट हवं आहे, ते तुम्हाला तिथे निवडावं लागेल. कमीत कमी 1 जास्तीत जास्त 5 अशी तुम्ही पसंतीक्रम निवडू शकता. जे तुम्हाला पसंतीनुसार तुम्हाला जे चॉईस हवे आहेत, 5 चॉईस ते तुम्हाला तिथे निवडायचे आहेत. त्यानंतर निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टॉवर व मजल्यांच्या जास्तीत जास्त 5 पसंती निवडू शकतो. बघा, जे तुम्ही ज्या इमारतीमध्ये जे तुम्हाला इमारती दिसतील, समजा सेक्टर 28 मध्ये 5 इमारती आहेत. 1, 2, 3, 4 तर तुम्हाला त्या 5 इमारतीमधील कोणती इमारत हवी आहे, म्हणजे 1 नंबरची इमारत. त्या 1 नंबरच्या इमारतीमध्ये तुम्हाला कोणता मजला हवा आहे, ते तुम्हाला तिथे निवडायचं आहे. बघा, कुठल्याही सोडती फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही. परंतु प्रत्येक फेरीत एकूण 5 पसंतीची मर्यादा आहे. बघा, तुम्ही एका प्रकल्पामध्ये 5 पसंती निवडू शकता. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये तळोजामध्येच घर घ्यायचे आहेत. तर तुम्ही तिथे जी इमारत निवडसाल, समजा 1 नंबरची इमारत निवडली, तर तुम्हाला तिथे 5 पसंतीक्रम निवडायचे आहेत. कमीत कमी 5. म्हणजे तुम्ही 1 निवडू शकता, कमीत कमी जास्तीत जास्त 5 अशा 5 पसंतीक्रम तुम्हाला निवडायचे आहे. आता तुम्हाला ही बुकिंगची पद्धत समजली असेल असे मी समजतो. तुम्हाला जर या बुकिंगच्या पद्धतविषयी आणखी जर काही प्रश्न निर्माण होत असतील किंवा आम्हाला हे कळणार नाही म्हणजे आम्हाला कशी, तर त्याच्यानुसार जेव्हा बुकिंगची विंडो ओपन होईल त्याच्यावरती मी सुद्धा एक व्हिडिओ बनवेल. तर असा हा बुकिंगची पद्धत मी तुम्हाला समजून सांगितली असेल असे मी समजू शकतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला उत्तर दिले जातील. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.